आयोजित केलेले आहे. त्याच्यामध्ये मुद्दा आहे की आरक्षणाचं वर्गीकरण होऊ नये, ते थांबलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे. एकीकडे वर्गीकरणाची मागणी होते, एकीकडे अशा प्रकारे काय मागणी प्रत्येकजण करू शकतो, त्याला अधिकार आहे. पण कुठेतरी संविधानिक मागणी असावी अशी आमची मुळात इच्छा आहे. त्याचा महामोर्चा निघणार आहे. महामोर्चामध्ये आम्ही समाजून सहभागी होणार आहोत. विरोधात 30 तारखेचा मोर्चा. तर आपण मगाशी म्हणाला की उपवर्गीकरणामुळे जे आहे आरक्षणावर संकट येणार आहे, ते कशा प्रकारे? मॅडम, संविधानामध्ये बाबासाहेबांनी हा समाज एक संघ आहे असं सांगितलेला आहे आणि ते लिखित आहे. मग एक संघ समाजाचं विभाजन करणं हा कुठंतरी असंविधानिक निर्णय बाबासाहेबांच्या पलीकडे जाऊन निर्णय घेतोय. आपण संविधान ग्रेट मानतोय, मग आता संविधान ग्रेट आहे का सर्वोच्च न्यायालय ग्रेट आहे असा या ठिकाणी प्रश्न पडलेला आहे आम्हाला. मग आरक्षणावर याचा परिणाम कसा होणार? आरक्षणावर परिणाम होणार की आमची एक संघ तुटणार आहे आणि आमची एक संघ तुटू नये अशी आमची भूमिका आहे. तर मतभेद जाणवत आहेत काही. आता मुळात उद्देश एकच आहे की वर्गीकरण थांबलं पाहिजे. सगळ्याची भूमिका एकच आहे. याच्याने काय फायदा होणार? हे वर्गीकरण जर लागू केलं जाणार तुमचं म्हणणं नाही आहे की त्याच्याने सामाजिक समतोल राखला जाईल असं वाटतंय? सर, नाही राखणार. आजची परिस्थिती तुम्ही बघा की या ठिकाणी 59% फक्त मातंग समाजाचं आंदोलन समोर येते आपल्या आणि बौद्ध समाज समोर येते. मातंग समाज या जसा महापुरुषावरची चिंता करतोय तसं बौद्ध समाजची चिंता करतोय. आमचं काय म्हणणं आहे, मुळात ह्या गोष्टी आज इथं महत्वाच्या नाहीतच. इथं विषय महत्वाचे संविधान आणि कार्यकारी मंडळ, राष्ट्रपती. आज ह्या लोक जे काही उच्च लोक आहेत संविधानाच्या तुलनेत, त्या लोकांनी हा निर्णय घेणं गरजेचे. त्यांना कळलं पाहिजे संविधान ग्रेट आहे, संविधानानुसार हे देश चालला पाहिजे आणि संविधानानेच वागलं पाहिजे. मग आम्ही तुम्ही भूमिका घेणार आहे किंवा विरोधात किंवा काही याच्यात काही सुरू आहे तर काय वाटतं आपल्याला? आपण आंदोलन पुकारताय, काय वाटतं? आमचा सरकारवर विश्वासच नाहीये. सरकार हा निर्णय जो आहे सरकार घेणार आहे. आम्ही आजच तुम्हाला सांगतो, सरकारने हा निर्णय घेणार आहे आमची अशी प्रबळ म्हणजे असं वाटतं की आमची विरोध निर्णय घ्या म्हणून आम्ही राष्ट्रपती जायचं निर्णय करतो किंवा राष्ट्रपती महोदयांनी असं करावा, सरकारला सांगावं, राज्याला सांगावं आणि देशाला सगळ्या सरकारला सांगावं, करू नका. सर, ज्याप्रमाणे आपण म्हणताय की राष्ट्रवादीची डायरेक्ट आपण भेट घेऊन किंवा जर त्यांच्यापर्यंत नाही पोहोचले तर तुम्ही त्यांच्या निवासाबाहेर आंदोलन करणार आहे. तसं आता पावसाळी अधिवेशन चालू आहे, आपलं कोणत्या प्रतिनिधीला या संदर्भात पत्र देऊन आपण बाजू मांडणार का, असा काही बघा, आम्ही काही आमचे आमदार आहेत जिल्ह्यातले, काही आमच्या भागातले ओळखीचे, त्यांना आम्ही पत्र दिलेलं आहे. तुम्ही अधिवेशनात मुद्दा मांडावा अशी आमची त्यांच्याकडे आम्ही त्यांनी विनंती केलेली आहे आणि त्या पद्धतीने मुद्दा मांडतील आणि आम्ही रस्त्यावर आंदोलनाच्या आम्ही तो मुद्दा मांडणार आहोत. मंत्रालयावर आपण आंदोलन करणार ते काय? मंत्रालयावर आमचं उद्या 22-23 आंदोलन आहे. दिव्यांग मंत्रालय होते. दिव्यांगाच्या योजना, दिव्यांगाचे अनुदान, शाळेचं अनुदान आणि दिव्यांगाच्या बाबतीत जे काय चाललंय राज्यामध्ये त्याविषयी आमचं उद्या सक्रिय मोर्चा आहे. त्याचं आम्ही नियोजन आमचं झालेलं आहे. काय वाटतं त्याला यश येईल? आलेलं आहे सर, कारण बऱ्याचशा दिव्यांगाची योजना दिव्यांगावर पोहोचलेल्या आहेत आणि मला दुपारी सचिवांचा फोन आला होता. त्यांनी उद्या मला 11 वाजता बैठकीला बोलवलंय आंदोलनाच्या पूर्वीच आणि आम्ही बैठक घेऊन तो विषय करणार आहोत. म्हणजे बऱ्यापैकी सोडण्याचा प्रयत्न करू. साधारण किती लोक असतील? त्या दिव्यांग कमीत कमी 1500 लोक असतील आणि माझे कार्यकर्ते आज स्वामी लोक असतील बरेचसे. तर एकंदरीत परिस्थिती पाहता तुमच्या आंदोलनाचं जे स्वरूप आहे ते समाजाचं हित कमी स्वरूप त्याला जास्त येऊ शकतं असं नाही वाटतं? कोणतं आंदोलन? आरक्षण. तर आरक्षणाचा जो काही मुद्दा आहे ना, बघा, समाज आज तुम्हाला मी सांगतो, समाज हा आज वेगळ्या दिशेने घेऊन चालले राजकीय नेते. प्रत्येक गट समाज माझा आहे, समाज माझा अशा भूमिकेत चाललेला आहे. पण समाज कुणाचाच नाही. समाजाला जे वाटतं समाज तो निर्णय घेईल आणि समाजात ज्यावेळेस उद्रेक होईल ना त्यावेळेस देशातल्या सत्ताधाऱ्यांना लक्षात येईल समाज काय असतो आणि समाज 100% उद्रेक घेणार. आता नेपाळला जी घटना घडली ती घटना या देशामध्ये घडणार. संविधानवादी लोक या देशाचं सगळं राष्ट्रपती भवन असेल, PM निवास असेल, जाळून टाकायचं राहणार. जनतेला काय आपण आम्ही जनतेला अपील असं करू की संविधानात जे नमूद आहे, संविधानाच्या बाजूने जे आहे ते आम्हाला मान्य आहे आणि मी त्या बाजूने आहोत.